मित्रांनो, इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये टीम इंडियाने 4-1ने विजय मिळवला। पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने सलग 4 कसोटी सामने जिंकले। या मालिका विजयासह टीम इंडियाने टेस्ट रँकिंग आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिलं स्थान मिळवलं। टीम इंडियाच्या या विजयादरम्यान अश्विनच्या घरी इमर्जन्सीची स्थिती निर्माण झाली होती। त्याच्या आईला ICUमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यामुळे अश्विनला राजकोट टेस्ट सोडून चेन्नईला जावं लागलं। अखेर त्या दिवशी काय झालेलं, कोणी सर्वात जास्त मदत केली याचा खुलासा स्वतः अश्विनने केलाय। अश्विनने सांगितलं की त्या दिवशी रोहित शर्माने त्याची सर्वात जास्त मदत केली होती। अश्विनने यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितलं की राजकोट टेस्ट दरम्यान आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल केला होता। त्याला आपल्या आईला पाहायचं होतं, पण डॉक्टरांनी अश्विनला सांगितलं की आईची तब्येत खराब असल्यामुळे व्हिडिओ कॉलमधून दाखवता येणार नाही। त्यानंतर अश्विनच्या डोळ्यात पाणी आलं। काही वेळाने अश्विनच्या खोलीत रोहित शर्मा आणि राहुल द्रविड आले। अश्विन टेन्शनमध्ये होता, कारण त्याला राजकोट बाहेर जाण्यासाठी कुठलं विमान मिळत नव्हतं। त्याला लगेच चेन्नईला जायचं होतं। त्यानंतर रोहित शर्माने अश्विनसाठी विशेष चार्टेड विमानाची व्यवस्था केली। दोघांना अश्विन सोबत ठेवलं। रोहितने अश्विनसाठी हे जे काही केलं त्यांनी सगळेच स्तब्ध झाले। अश्विनने याबद्दल रोहित शर्माचं भरभरून कौतुक केलं। रोहित सारखा माणूस मी पाहिला नाही, असं अश्विन म्हणाला। रोहित मनाने खूप चांगला आहे। त्याच्याकडे 5 IPL टायटल आहेत। हे इतकं सोपं नाहीये। त्याला यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे। देव त्याला देईलच। या मतलबी दुनियेत एक माणूस असाही आहे जो दुसऱ्याबद्दल इतका विचार करतो, असं फार कमी बघायला मिळतं। मित्रांनो, ह्यानंतरची बातमी म्हणजे IPL 2024 स्पर्धेची सर्व क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागलेली आहे। 10 दिवसांनी म्हणजेच अवघ्या 22 मार्चला याची सुरुवात होणार आहे। यंदाच्या IPL मध्ये पहिल्यांदाच हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असेल। हार्दिक पांड्या याला मुंबईने ट्रेड करत आपल्या ताफ्यात सामील केलं होतं। रोहित शर्मा याला कर्णधार पदावरून बाजूला करत हार्दिकला कॅप्टन केलं। त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले होते। आता मुंबई इंडियन्सच्या फॅन्सकरिता आणखी एक वाईट बातमी पुढे आली आहे। मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव IPLच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याचे टीम मॅनेजमेंटने सांगितले आहे। इकडे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी असली तरी दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंतच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे। BCCIने ऋषभ पंतला IPL खेळण्यास फिट असल्याचं सांगितलं आहे। भीषण अपघातानंतर जवळपास 14 महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता। त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि आता तो फिट अँड फाईन असून क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सज्ज आहे। BCCIने ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत अपडेट दिला आहे। यात पंत एकदम फिट असल्याचं सांगण्यात आलं आहे। दुसरीकडे मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा IPL खेळणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। मित्रांनो, ह्यानंतरची बातमी आहे यशस्वी जयस्वालबद्दल। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केल्याबद्दल ICCने त्याचा गौरव केला आहे। यशस्वी जयस्वाल याला फेब्रुवारी महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार जाहीर केला आहे। ICCने या पुरस्कारासाठी न्यूझीलंडचा दिग्गज केन विलियमसन आणि श्रीलंकेच्या पाथुम निसंका या दोघांनाही नामांकन दिलं होतं। मात्र यशस्वीने या दोघांना धोबीपछाड देत हा पुरस्कार मिळवला आहे। ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीमची ऑलराऊंडर ॲनाबेल सदरलँड हिने वुमन्स प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार जिंकला। एका महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 3 खेळाडूंना ICC कडून या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात येतं आणि त्यानंतर काही दिवसांनी विजयी खेळाडूचं नाव जाहीर केलं जातं। पुरस्कार मिळाल्यानंतर यशस्वी जयस्वालने त्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे। तो म्हणतो, मी खूप आनंदी आहे। भविष्यात पुन्हा अशीच कामगिरी करण्याचा मी प्रयत्न करेन। इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिकेचा अनुभव माझ्यासाठी फार चांगला राहिला। मित्रांनो, ह्यानंतरची बातमी आहे फिल्मी जगतातून। गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे। अभिनेत्री लवकरच बॉयफ्रेंड मॅथियास बोये याच्यासोबत विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। दरम्यान अभिनेत्रीने एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे। नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, राजकुमारापर्यंत पोहोचण्यापूर्वी मी अनेक बेडकांना किस केला आहे, पण मी जेव्हा मोठी झाली आणि काम करू लागली तेव्हा हाच तो पुरुष होता, कोणता तरुण नव्हता। तरुण आणि पुरुषामध्ये फार अंतर आहे। पुढे अभिनेत्री म्हणाली की पूर्वी मी एकटी होती, तेव्हा मला कळालं जेव्हा मी एका पुरुषासोबत राहील तेव्हा मी स्वतःला सुरक्षित समजेल। मला माझी स्वतःची कमी किमतीत देखील बोली लावायची नव्हती, कारण ही प्रचंड भावूक भावना आहे।
याचा परिणाम फक्त माझ्यावरच नाही तर माझ्या कुटुंबावर देखील पडणार, माझ्या रोजच्या कामावर पडेल, माझ्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम झाला असता। मित्रांनो, तापसी पन्नूच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। त्यानंतरची बातमी आहे सिद्धू मुसेवाला यांच्या आईवडिलांबद्दल। सिद्धू मुसेवाला याची आई लवकरच बाळाला जन्म देणार अशी मध्यंतरी बातमी आली होती। 58व्या वर्षी सिद्धू मुसेवालाची आई बाळाला जन्म देणार असल्याचे त्याच्याच वडिलांकडून सांगण्यात आलं होतं। टेस्ट ट्यूब बेबीच्या मदतीने सिद्धू मुसेवालाची आई प्रेग्नंट राहिल्याचे अगोदरच सांगण्यात आले। आता सोशल मीडियावर अशा चर्चा सुरू आहेत की सिद्धू मुसेवालाच्या आईने 2 जुळ्या बाळांना जन्म दिलाय। आता या चर्चांमध्येच सिद्धूचे वडील बलकौर सिंग यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। यामध्ये त्यांनी जुळ्या बाळांबद्दल मोठा खुलासा केला आहे। बलकौर सिंग यांनी म्हटले की मी आभारी आहे, तुम्ही लोक आमच्या कुटुंबाबद्दल इतका विचार करत आहात। माझ्या कुटुंबाबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत। माझी विनंती आहे की या गोष्टींवर विश्वास ठेवू नका। जी काही बातमी असेल ती कुटुंब आपल्यासोबत नक्कीच शेअर करेल। आता बलकौर सिंग यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे। म्हणजेच काय तर सिद्धू मुसेवालाच्या आईने अजून तरी सध्या बाळाला जन्म दिलेला नाही आहे। मात्र असे सांगितले जात आहे की ह्याच महिन्यात सिद्धू मुसेवालाची आई ही बाळाला जन्म देणार आहे। मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची बातमी आहे शाहरुख खानबाबत। बॉलिवूडचा किंग खान म्हणून प्रसिद्ध शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये तो त्याच्या मुलांसाठी खास संदेश देताना दिसतोय। एका पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडिओ आहे। शाहरुख खानच्या जवान आणि पठाण या दोन्ही चित्रपटांनी विविध विभागात पुरस्कार जिंकले। जवानला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट VFX, सर्वोत्कृष्ट ॲक्शनसह इतरही काही पुरस्कार मिळाले, तर पठाणला 2 पुरस्कार मिळाले। हे पुरस्कार स्वीकारताना शाहरुख मंचावर 2 शब्द बोलण्यासाठी थांबतो। हे पुरस्कार तो पत्नी गौरी आणि मुलांना समर्पित करतो। त्यानंतर तो म्हणतो, हा पुरस्कार मी माझ्या मुलांना आणि पत्नीला समर्पित करतो। जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत मनोरंजन जिवंत आहे। मित्रांनो, ह्यानंतरची बातमी आहे सलमान खानचा भाऊ अरबाज खान याच्या एक्स गर्लफ्रेंडबाबत। तिने असे काही कृत्य केले आहे की लोकांमध्ये प्रचंड असा संताप हा बघायला मिळतोय आणि तिच्यावर सर्वत्र टीका होताना दिसते आहे। जॉर्जिया एंड्रिया ही अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंड आहे। जॉर्जिया एंड्रियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक रूम दिसत आहे आणि तिथे 500 रुपयांच्या हजारो नोटा या जमिनीवर पडलेल्या दिसत आहेत। 500च्या नोटांवर पाय ठेवून खास पोज देताना देखील जॉर्जिया एंड्रिया ही दिसत आहे। लोकांनी कमेंट करत याला बोलतात माज असे म्हटले आहे। मित्रांनो, ह्या पोस्टवर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। मित्रांनो, ह्यानंतरची बातमी आहे मौनी रॉयबद्दल। अभिनेत्री मौनी रॉयने टीव्ही इंडस्ट्री ते बॉलिवूड अशी आपली वेगळी ओळख बनवली। मौनी तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत जशी दिसायची त्यापासून आता पूर्णपणे वेगळी दिसते। यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचंही म्हटलं जातं। रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात मौनीने खलनायकी भूमिका साकारून सर्वांचं लक्ष वेधलं होतं। नागिन 2 मालिका सुरू असताना मौनीच्या बदललेल्या लुकची जोरदार चर्चा झाली होती। मात्र त्यावेळी तिने सर्जरीच्या वृत्तांना नकार दिला होता। मौनीने नकार दिल्यानंतरही तिने स्किन लाईटनिंग आणि लिप सर्जरी केल्याचं अनेकांनी म्हटलंय। गेल्या काही वर्षांत मौनीचा लुक प्रचंड बदललाय, हे या फोटोतूनही स्पष्ट दिसून येत आहे। याबाबत तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। यानंतरची बातमी आहे अभिनेता संजय दत्त याच्या मुलीबाबत। अभिनेता संजय दत्त आता 3री पत्नी मान्यता दत्त आणि 2 मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे। पण एक काळ असा होता जेव्हा तो त्याच्या पहिल्या पत्नीसोबत सुखी संसार करत होता। संजू बाबाच्या पहिल्या पत्नीचं नाव ऋचा शर्मा असं होतं। ऋचा आणि संजय यांना एक मुलगी देखील आहे। त्या मुलीचं नाव त्रिशला दत्त, जी सध्या 36 वर्षांची आहे। त्रिशला सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे। कधी कधी आई वडील आयुष्यात नसणं म्हणजे आशीर्वाद असतो असं त्रिशला सोशल मीडियावर म्हणाली, कारण त्यांच्यामधील जो राक्षस आहे तो त्यांच्या नसण्यापेक्षा अधिक आहे। त्रिशलाच्या ह्या वक्तव्यानंतर चाहत्यांनी संजय दत्त याच्यावर निशाणा साधला आहे। त्रिशला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर संजू बाबा याची मोठी मुलगी त्रिशला अमेरिकेत राहते। आईच्या निधनानंतर त्रिशला तिच्या आजी आजोबांकडे गेली। त्रिशला अमेरिकेत मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते। मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।